Good afternoon, dear friends. Into the last lecture, we have seen the introductory part of the lesson into the wild. The first part was studied by us, and to that first part, we have studied the information about the writer Kiran Purandare. Then, the summarized part of the part 1, Lost in the Jungle, and the introductory part of the Lost in the Jungle had been seen by us in last lecture. Now today we are going to continue the lesson into the remaining part. Last part we saw that he was sitting on a lake, beside the lake, observing different kinds of animals and birds for a 8.5 hour long day. After that, he started to leave towards the Pitizari village. But while he started his journey, he suddenly found that animals, especially langurs, making different kinds of sound that was giving the alarm call. The danger was moving around there into the jungle. The langurs wanted to suggest to all the animals and birds. The writer was become cautious by hearing that particular sound, and he was turned by that sound, and he scanned the around area, but he didn't find the big cat. That was the animal, and now he is going to continue his journey. Let's see on the page number 57, the second last paragraph. Okay, now the leopard is moved away from there, and he is going to start the next journey. Meanwhile, I saw a man standing at a distance. दरम्यानच्या काळामध्ये त्याला एक माणूस जो काही अंतरावरती समोरच उभा असलेला काय त्याला दिसून येतो. विथ अ स्टिक इन हिज हँड, त्याच्या हातामध्ये काय असते, काठी असते. ॲज आय अप्रोच्ड, जसा तो त्या माणसाकडे पुढे जातो, ही अपियर्ड स्पुक्ड, तो माणूस त्याला घाबरलेला दिसून येतो. का घाबरलेला असतो त्याला? लेखकसुद्धा अगोदर घाबरलेला होता. कारण का तर पाठीमागच्या तासाला आपण पाहिलं की माकडांच्या गोंधळाने त्या ठिकाणी लिओपार्डचं अस्तित्व त्याला दिसून आलं होतं. त्या ठिकाणी आपण त्याची विष्ठा वगैरे त्या गोष्टी पाहिल्या होत्या पाठीमागच्या तासाला. आता या ठिकाणी तो माणूससुद्धा घाबरलेला आहे. ड्यू टू द अलार्म कॉल्स ऑफ द लिओपार्ड. लिओपार्डचं त्या ठिकाणी अस्तित्व आहे आणि त्याचा अलार्म कॉल मंकीजने दिलेला आहे. याबद्दल तो माणूस जो त्या जंगलामध्ये त्याला भेटलेला आहे, तो सुद्धा काय झालेला घाबरलेला आहे. वी ग्रीटेड इच अदर. ते दोघेही एकमेकांचं स्वागत करतात, एकमेकांचं मनापासून आभार मानतात. ही वॉज राजू इस्कापे फ्रॉम पिटेझारी. त्याचं नाव होतं राजू इस्कापे आणि त्याचं गाव होतं पिटेझारी. तो त्या जंगलातलाच होता. ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट रिट्रीटेड ड्यू टू द लिओपार्ड्स मुवमेंट. तो खरं तर त्या ठिकाणी लाकूड फटा वगैरे गोळा करण्यासाठी आलेला होता, परंतु त्या ठिकाणी चित्त्याचं वास्तव्य आहे, किंवा त्या ठिकाणी चित्ता फिरत आहे, किंवा लिओपार्ड फिरत आहे, बिबट्या फिरत आहे, हे त्याला दिसता क्षणी किंवा जाणवता क्षणी त्यानं रिट्रीट म्हणजे परतीचा प्रवास सुरू केला होता. म्हणजे आपलं काम त्यानं अपूर्ण सोडलेलं होतं. आज आपण लाकूडफटा गोळा करायचा नाही असा त्याने निर्णय घेतला होता आणि तो परत आपल्या घराकडे निघालेला होता. ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट रिट्रीटेड ड्यू टू द लिओपार्ड मुवमेंट. राजू वॉज अमेज्ड ॲट माय रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट्स टू उंबरझरा. लेखक नियमितपणे उंबरझऱ्याला एकटाच भेटी द्यायला जायचा आणि राजूला याचं काय वाटत होतं, आश्चर्य वाटत होतं. स्टॉप्ड द हेवन फॉर टायगर्स, लिओपार्ड्स अँड स्लॉथ बिअर्स. कारण का तर त्या ठिकाणी बरेचसे टायगर्स, लिओपार्ड्स अँड स्लॉथ बिअर्स वगैरे काय होत होते, आढळून येत होते. वी स्टॉप्ड अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. थोडीशी विश्रांती घेण्यासाठी ते कुसुम ट्रीच्या खाली जाऊन काय झाले, थांबले. वी बोथ फेल अ बिट रिलॅक्स्ड. आता त्या दोघांनाही थोडा वेळ त्या ठिकाणी घालवल्यानंतर थोडंसं रिलॅक्स जाणवू लागलं होतं, थोडासा वेळ निघून गेला होता. नाव वी वेअर 4 आईज. याच्या अगोदर ते एकटे होते, पण आता ते दोघे एकत्र आल्यामुळं त्या दोघांचे 4 डोळे झाले होते. त्याच्याकडे 4 डोळे होते स्कॅनिंगसाठी. 4 हँड्स विथ द स्टिक. त्यांच्या हातामध्ये काठी होत्या आणि त्यांच्याकडे 4 हातसुद्धा होते, जर एखादं संकट ओढवलं तर त्याचा सामना करण्यासाठी. देन वी बोथ रिझ्युम्ड आवर वॉकिंग टूर. आणि त्यानंतर त्या दोघांनी त्यांची वॉकिंग टूर जी होती, चालण्याचा प्रवास जो होता त्यांचा, तो पुन्हा त्यांनी काय केला, सुरू केला. देअर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट द मेन ट्रेल. थोडं अंतर चालून गेल्यानंतर त्या ठिकाणी एक टायनी ट्रॅक होता, छोटासा एक रस्ता होता, जी पाऊल वाट वगैरे होती. ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल, जी मुख्य रस्त्यावरून काय होती, फुटून बाजूला जाते. आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट सेड राजू अँड टर्न राईट. तो राजू म्हणाला की मी या छोट्या वाटेने जाईल, तुम्ही आपलं सरळ जावा, असं तो म्हणाला. आणि तो
उजवीकडं वळून ते छोट्याशा वाटेवरून गायब झाला. आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट. लेखक तसाच सरळ पुढं चालत राहिला. अंटिल आय क्लाइम्ड अ फॅमिलियर हिलॉक. जोपर्यंत त्याला कुठपर्यंत चालत राहिला तो, जोपर्यंत त्याला त्याच्या ओळखीची काय भेटत नाही, हिलॉक, एक छोटीशी टेकडी भेटत नाही तोपर्यंत. आय क्रॉस द सिमेंट पिलर. त्यानं त्या ठिकाणी असणारे सिमेंटचे पिलर जे होते ते क्रॉस करून पुढे गेला. अँड स्टोन्स स्टॅक्ड बाय फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंट. फॉरेस्टच्या कंपार्टमेंट म्हणजे फॉरेस्टचे काही भाग पाडलेले असतात आणि ते भाग पाडलेल्या ज्या आहेत, काही धोक्याचा भाग आहे, इकडे प्रवेश करू नका, तिकडे प्रवेश करू नका सांगणारे, किंवा हा भाग याचा रिझर्व आहे, असे जे फॉरेस्टच्या अंतर्गत, जंगलाच्या अंतर्गत जे भाग पाडलेले असतात त्या भागावरचं साठी पिलर स्टोन्स वगैरे जे सिमेंटचे रोवलेले होते ते पार करून तो पुढे निघून गेला होता. टूक अनादर ट्रेल. त्या ठिकाणून त्याला दुसरा एक रस्ता भेटतो आणि तो रस्ता तो पकडतो. आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन. ती टेकडून खाली उतरल्यानंतर त्याला दुसरा एक रस्ता भेटतो आणि तो रस्ता पकडून तो पुढे जातो. वॉकड अक्रॉस अ ब्युटिफुल महुआ ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लिव्ज. त्याला पुढं महुआ झाडाचं नावाचं एक झाड भेटतं जे रेडिश ब्राऊन पानाने लपडून गेलेलं असतं, फुल भरलेलं असतं त्यानं. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन वेर वेल. त्या झाडाच्या खालची जी जमीन होती ती चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून घेण्यात आली होती. ती थॉट इन्स्टंटली फ्लॅश इन माय माइंड. त्याच्या डोक्यात लगेचच विचार चमकून गेला. आय हॅड लॉस्ट माय वे. मी आता माझा रस्ता काय झालेला आहे, हरवलेलो आहे. म्हणजे त्याला त्या ठिकाणी आल्यानंतर समजतं की आपण आपला रस्ता चुकलेलो आहे, आपण चुकीच्या रस्त्याने आलेलो आहे. नेक्स्ट मोमेंट आय फाउंड अनादर डस्की ट्रेल. परत लगेच दुसऱ्या क्षणाला त्याला एक धुरकट अशी वाट दिसणं, डस्की, थोडीशी अंधारलेली धुरकट अशी एक वाट दिसते त्याला. हॅस्टिली आय टूक दॅट ट्रेल. गडबडीत तो रस्ता तो पकडतो. विच टूक मी फ्रॉम नॅरो गॉर्ज टू ॲन ओपन फील्ड. जो एका खिंडीतून जाऊन पुढं मोकळ्या पटांगणात काय होतो, ओपन होतो, खुलतो, अशा अर्थानं तो रस्ता होता. त्या रस्त्यानं तो काय करतो, चालू लागतो. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिलॉक्स ऑफ ड्राय डिसेडियस ट्रॉपिकल फॉरेस्ट. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिलॉक्स. तो एरिया जो होता तो हिलॉक्सने वेढलेला होता, छोटे छोटे टेकड्यांनी वेढलेला होता, सराउंडेड होता. ज्या टेकड्या डिसेडियस ट्रॉपिकल फॉरेस्ट, ज्या पर्जन्यमानाच्या दृष्टिकोनातून कशा होत्या, उष्णकटिबंधीय होत्या, म्हणजे ओसाड होत्या, त्याच्यावर झाडेझुडपं कमी होती जराशी. आय टर्न बॅक टू स्पॉट द सन. त्यानं सूर्य कुठं आहे हे शोधण्यासाठी पाठीमागं वळून पाहिलं. नाव द जॉग्राफिकल वेस्ट वॉज सेट. आणि भौगोलिकदृष्ट्या वेस्ट दिशा कोणती आहे ती त्यानं ठरवून टाकली होती. द डस्की ट्रेल हॅड वॅनिश्ड. ती अंधार धुरकट अशी दिसणारी वाटसुद्धा आता नष्ट झाली होती. गॉड हॅव्हन्स आय वॉज लॉस्ट. तो देवाचे आभार मानतोय आणि म्हणतो मी रस्ता चुकलो आहे आता पूर्ण, आता मला रस्ता सापडणं शक्य नाही. कम्प्लिटली लॉस्ट इन दिस जंगल. या जंगलात आता मी पूर्ण हरवून गेलो आहे. दॅट टू ॲट अ व्हेरी डेअरफुल टाईम. आणि ते पण कधी, अत्यंत भयानक वेळी, अत्यंत भयानक क्षणाला तो रस्ता हरवला होता. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर. तो सूर्य मात्र अगदी जलद गतीनं कुठे चालला होता, अस्ताला चाललेला होता. अगदी जलद गतीनं सूर्यास्त होऊ लागलेला होता. सोक्ड इन माय ओन स्वीट. तो स्वतःच्याच घामाने भिजून गेला होता. त्याला दरदरून घाम फुटलेला होता. इतका त्याला घाम फुटला होता की त्याचं अंग ओलं चंब होऊन गेलं होतं. आय फेल लाईक शाउटिंग टू माय हर्ट्स कंटेंट. त्याला असं वाटत होतं की मला समाधान होईपर्यंत मोठमोठ्यानं ओरडावं, मोठमोठ्यानं आरोळ्या ठोकाव्यात. बट देअर वॉज नो अदर साउंड टू लिसन टू माय साऊंड इन दिस वाइल्डनेस. पण या जंगलामध्ये त्याचा आवाज ऐकण्यासाठी त्या ठिकाणी दुसरा कोणीही व्यक्ती उपलब्ध नव्हता. त्यामुळे तो काहीही करू शकत नव्हता. तो ओरडू पण करू शकत नव्हता, कोणी मला मदत पण मागू शकत नव्हता. कारण अशी वेळ होती, अंधार पडलेला होता. आणि अंधार पडल्यानंतर आदिवासीसुद्धा त्या जंगलातले आपापल्या घरी जाऊन काय करत होते, राहत होते. त्या ठिकाणी वास्तव्यास कोणीही उपलब्ध नव्हतं. आय हॅड 2 बॅग्स विथ मी. तो म्हणतो की माझ्याकडे 2 बॅग्स होत्या. द शबनम बॅग हॅविंग द कॅमेरा. एक शबनम बॅग होती ज्याच्यामध्ये कॅमेरा होता. अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग. जी दुसरी रंगीबेरंगी हातानं बनवलेली बॅग होती. यूज इन विलेजेस टू कॅरी टिफिन. जी ग्रामीण भागामध्ये कशासाठी वापरली जाते, टिफिन कॅरी करण्यासाठी वापरली जाते, टिफिन नेण्यासाठी वापरली जाते. द टिफिन स्टील हॅड सम स्टफ. टिफिनमध्ये अजूनसुद्धा काही वस्तू होत्या, म्हणजे खाद्यपदार्थ होते. अजूनसुद्धा काही त्याला भूक लागली तर खाण्यासारखी वस्तू होत्या. बट आय डिडंट फील लाईक हॅविंग इट. पण त्याला भूक लागलेली नव्हती, त्यामुळे त्या खाव्याशा वाटत नव्हत्या. द ब्लॉसमिंग बॉक्सवूड ट्रीज. बहरलेलं बॉक्सवूडचं जे झाड होतं. द भूप भूप साऊंड ऑफ
काउकल बर्ड्स, काउकल पक्षाचा बूप बूप असा असणारा आवाज. द सॉन्ग ऑफ रॉबिन बर्ड, रॉबिन पक्षाचा असणारा आवाज. ऑल ॲपियर अलायन एलियन टू मी, हे सगळे त्याला परग्रही असल्यासारखे वाटत होते. परग्रही हा शब्द त्यानं एलियन, परग्रही असल्यासारखं असं का वापरला आहे, कारण याच्या अगोदर त्यानं कधीही आवाज ऐकलेले नव्हते. हे आवाज त्याला वेगळे वाटत होते, विचित्र वाटत होते. जसं काय एखाद्या एलियनवरून आल्यानंतर त्याला जर इथलं सगळं जीवसृष्टी दिसेल, त्या पद्धतीने त्याला ती जीवसृष्टी दिसत होती. आपण सुद्धा एखाद्या वेगळ्या प्रदेशात गेल्यानंतर आपल्याला कसं सगळं वेगळं वेगळं दिसतं. समजा अचानक आपल्याला हिमालयात नेलं, हिमालयाची जीवनशैली कशी आहे, तिथं निसर्ग सौंदर्य काय आहे, तिथली बायोडायव्हर्सिटी काय आहे, तिथली जॉग्राफिकल कंडिशन काय आहे, तिथलं राहणीमान काय आहे, आपल्याला सगळं कसं वाटतं, वेगळं वाटतं. आपण वेगळ्या प्रदेशात आलेली जाणीव होती, तशी त्याला आपण वेगळ्या ठिकाणी आहोत याची काय होत होती, जाणीव होत होती. इट वॉज मोर दॅन अन आवर अँड आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लाइंब अँड गेट सेक्युअर. इट वॉज मोर दॅन अन आवर, 1 तास होऊन गेला. अँड आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री, आणि 1 तास उलटून गेल्यानंतरसुद्धा तो अजूनही एका झाडाच्या काय होता, शोधामध्ये होता. तो शोध या गोष्टीचा घेत होता, टू क्लाइंब अँड गेट सेक्युअर, आपण त्या झाडावर चढायचं आणि सुरक्षित जागा प्राप्त करायची. म्हणजे एक मोठं झाड तो कशासाठी शोधत होता, तर त्या झाडावरती चढून आपलं जीवन सुरक्षित करायचं. संध्याकाळची वेळ तर पडली होती, रस्ता तर चुकला होता, मग काय करायचं, तर त्या ठिकाणी जाऊन काय करायचं, त्या झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसायचं रात्रभर आणि आपलं जीवन सुरक्षित करायचं. यासाठी तो एका मोठ्या झाडाचा शोध घेत होता. 1 तासभर त्यानं शोध घेतला. टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट माय माइंड वॉज टेलिंग मी, त्याचं मन मात्र त्याला सांगत होतं की जो रस्ता तू जिथं सोडला त्या रस्त्याकडे तू परत एकदा चल. बट देअर वेअर नो सायन्स ऑफ द ट्रेल, पण रस्ता कुठे नक्की तोच त्याला सापडत नव्हता, ती चिन्हच त्याला दिसत नव्हती. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिलॉक बिफोर मी, त्याच्या पुढं असणारी टेकडी चढून जाण्याशिवाय त्याला दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. देअर वेअर मोर हिलॉक्स, आता त्याच्याकडेनं सगळ्या टेकड्या होत्या. अँड सम मोर अराउंड द वन आय वॉज स्टँडिंग, आणि काही अशा असणाऱ्या अनेक टेकड्यांपैकी एका टेकडीजवळ तो उभा होता. नियर माय फीट वेअर दे ड्रायड अप ड्रॉपिंग्स ऑफ स्लॉथ बियर, स्लॉथ बियर सुस्तर, आळशी, रानटी अस्वल जास्त, त्या अस्वलाचं ड्रॉपिंग्स म्हणजे काय, ड्रायड अप ड्रॉपिंग्स म्हणजे काय, वाळलेलं विष्ठा पडलेली होती त्या ठिकाणी. Near my feet were the dried up droppings of sloth bear. The sloth bear of Umbarzara must be out in open, sniffing for food. कदाचित sloth bear of उंबरझरातील ज्या आयुष्य अस्वल कदाचित स्निफिंग, सुंगणे, वास घेणे, आपल्या अन्नाच्या शोधामध्ये वास घेत घेत ती बाहेर पडलेली असतात. आय कॉशन माय सेल्फ, आणि या विचारानं तो स्वतःला सावध करतो. थिंकिंग ऑफ अवॉर्डिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युलिटी, वाईटात वाईट काय होऊ शकतं याचा विचार करून तो पुढं आय मेड मूव, पुढची हालचाल करतो. म्हणजे जास्तीत जास्त वाईट काय घडू शकतं आपल्या बाबतीत, माणसानं हा सुद्धा विचार केला पाहिजे एखाद्या परिस्थितीमध्ये अडकल्यानंतर, एखाद्या वाईट सिच्युएशन, की आपल्या बाबतीत जास्तीत जास्त वाईट काय घडू शकतं. म्हणजे त्या दृष्टिकोनात आपण आपल्या मनाची तयारी करून घेतो. असा विचार करून तो पुढं हालचाल करतो. आय रॅन डाऊन द हिलॉक दॅट आय हॅड क्लाइम्ड अप ॲट अ फ्रँटिक स्पीड, ती हिलॉक जो फ्रँटिक स्पीड अतिशय गतीनं तो चालला होता त्याच्यावरून तो काय होतो, खाली उतरून येतो. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाव, आणि आता त्याच्या वेस्ट साईड जी होती ती त्याच्या उजव्या बाजूला आलेली होती. द इव्हनिंग ब्रीज फ्ल्यू थ्रू माय वेट कर्व हेअर, तिच्या घामाने केस जी भिजलेले होते ते केसातून संध्याकाळची जी ब्रीज होती, मस्त वाहणारा वारा होता, तो त्याच्या केसातून अगदी हळूहळू वाहत होता. माय स्टमक वॉज एकिंग, त्याचं पोट दुखू लागलं होतं, तरीसुद्धा आय केप्ट वॉकिंग इन होप, अपेक्षेनं तो चालत राहिला, तो थांबला नाही. आफ्टर अराउंड 50 स्टेप्स, 50 पावलं चालून गेल्यानंतर आय फाउंड अ ब्राईट रेड सॉयल ट्रेल, त्याला एका लाल मातीचा रस्ता त्याला दिसून आला. आय फाउंड माय सिल्वर लायनिंग ऑन धिस ट्रेल, त्याला त्याच्याकडेनं सिल्वर लायनिंग असलेल्या त्या रस्त्याच्या दिसून आलं. म्हणजे झुडपं वगैरे असतील, त्याची पांढरी फुलं वगैरे त्या रस्त्याकडे नसतील. देअर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील ऑन दिस ट्रेल, त्याला त्या रस्त्यावरती बायसिकलचे टायराची लक्षणं किंवा चिन्ह त्या ठिकाणी काय त्याला दिसून आली, त्याच्या खुणा त्याला त्या ठिकाणी दिसून आल्या. दॅट वॉज अ बिग कन्सोलेशन फॉर मी, ती त्याच्या समाधानासाठी एक खूप मोठी बाब होती. ती त्याच्या समाधानासाठी एक खूप मोठी बाब होती की सायकलच्या खुणा दिसणं.
देअर मस्ट बी अ विलेज नियर बाय. आणि त्याच्यावरून त्याला अशी खात्री पटली की इथं आजूबाजूला एखादं खेड असावं. आय रिअश्युअर्ड मायसेल्फ. त्यानं आपल्या मनाला काय केली, पुनर्खात्री दिली होती. मोर क्वेश्चन्स रिसर्फेस्ड. त्याच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न रिसर्फेस पुन्हा उपस्थित झालेले होते. हाऊ फार इज द विलेज. गाव किती लांब असेल, अँड वेअर कुठे असेल, कोणत्या दिशेला असेल, इन विच डिरेक्शन एटसेट्रा. असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये काय झाले होते, उपस्थित झालेले होते. आय क्लाइम्ड वन मोर हिलॉक. तो अजून एक टेकडी चढून जातो. अँड ट्राय टू लोकेट सायन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. आणि मानवी लोकवस्ती कुठे दिसते का याचा तो शोध घेण्याचा काय करतो, प्रयत्न करतो, किंवा तिचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करतो. माय लेग्स वेअर ट्रॅम्बलिंग. त्याचे हातपाय थरथर कापत होते. त्याच्या पायामध्ये त्राण उरलेला नव्हता. ॲज आय रीच टू द टॉप ऑफ द हिल. तो जेव्हा त्या टेकडीच्या टॉपवरती शेंड्यावर जाऊन पोहोचला, आय जम्प्ड विथ जॉय. आणि मग तो आनंदाने टणकीने त्याने काय केली, उडी मारली. आय हर्ड द साऊंड्स ऑफ पीपल टॉकिंग इन द लाऊडस्पीकर. कारण का तर त्याला काही लोक त्या ठिकाणी लाऊडस्पीकरवरती मोठमोठ्याने बोलत असतील त्याला काय झालं होतं, ऐकू आलं होतं. आणि हे ऐकून त्यानं काय केलं, आनंदाने उडी मारली. इन अ जिप्पी, क्षणात आय रॅन डाऊन द हिल. ती टेकडी त्यानं पळत पळत उतरायला काय केलं, चालू केलं. टुवर्ड्स द साऊंड विथ फुल विगर. ज्या दिशेनं आवाज येत होता त्या दिशेनं पूर्ण जोमाने त्यानं काय केलं, पळायला सुरुवात केली. आय स्टंबल्ड. तो अडखळला, पडला, आपटला. अँड फेल डाऊन. खाली कोसळला. सॉ ड्रॉपिंग्ज ऑफ ब्ल्यू बुल्स नियर बाय. ब्ल्यू बुल्सची ड्रॉपिंग्स त्याला जवळ, ज्या ठिकाणी तो पडला होता त्या ठिकाणी त्याला ब्ल्यू बुल्सचे ड्रॉपिंग्स दिसले. ड्रॉपिंग्स म्हणजे विष्ठा त्या ठिकाणी त्याला दिसून आल्या. स्ट्रगल्ड. त्यानं संघर्ष केला. स्टूड अप. पुन्हा तो उभा राहिला. अँड डिसायडेड विच डिरेक्शन टू मूव्ह ऑन. आणि त्यानं ठरवलं की आता आपल्याला कोणत्या दिशेनं जायचं आहे. दिशा ही जंगलात खूप महत्त्वाची असते. जर तुमची योग्य दिशा चुकली तर तुम्हाला रस्ता कधीही सापडू शकत नाही. मग ती सूर्याच्या किंवा वाऱ्याच्या झोतावरती शक्यतो दिशा समजत नाही, पण सूर्याच्या प्रकाशावरती दिशा शक्यतो समजू शकते. त्याचबरोबर पक्ष्यांच्या प्रवासावरती दिशा समजू शकतात. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या निसर्गाकडून शिकायला मिळतात. पक्षी संध्याकाळी घरी जातात. मग कुठला पक्षी कोणत्या दिशेला प्रवास करतो हे बर्ड वॉचरला माहीत असतं. त्याच्यानुसार ते काय करत असतात, दिशा ठरवत असतात. आणि मग त्यानुसार तो काय केलं, आपल्याला कुठल्या दिशेला जायचं आहे हे त्यानं ठरवलं. द सायन्स ऑफ सिव्हिलायझेशन वेअर व्हिजिबल. लोकवस्तीचे ठिकाण ते चिन्ह त्याला त्या ठिकाणी स्पष्ट दिसू लागले होते. द टायनी स्लिपी विलेज ऑफ पिटेझरी वॉज व्हिजिबल थ्रू द ग्रीन वूड्स. द टायनी स्लिपी विलेज, ते छोटंसं असणारं गाव जे झोपी गेलेलं होतं, ऑफ पिटेझरी वॉज व्हिजिबल थ्रू द ग्रीन वूड्स. त्या हिरव्यागार जंगलातून त्याला ते दिसू लागलं होतं, स्पष्ट दिसून येत होतं. द लँटर्न ऑफ राजाराम भलावीज फार्म. राजाराम भलावी यांच्या रानातला, शेतातला लँटर्न कंदील जो होता तो त्याला दिसत होता. द लाऊडस्पीकर इन्स्टॉल्ड फॉर केशव भलावीज मॅरेज. केशव भलावी यांच्या लग्नासाठी लावलेला लाऊडस्पीकर त्याला आता ऐकू येत होता. ऑल वेअर इन क्लिअर साईट. हे सगळं त्याच्या स्पष्ट दृष्टिक्षेपात आलेलं होतं, त्या टप्प्यात आलेलं होतं. टर्न लेफ्ट टू स्पॉट द विलेज लेक. टर्न लेफ्ट, तो डावीकडे वळला आणि स्पॉट द विलेज लेक. त्याला काय भेटलं, त्या गावाच्या शेजारी असणारं एक छोटंसं तळं भेटलं. अँड फॅमिलियर हिलॉक. सुई हुडकी नावाचं त्याला छोटीशी टेकडी जिथे या परिचयाची होती, जो वारंवार त्या टेकडीवरती गेलेला होता, ती त्याला भेटली. द डॉग बार्क्ड टू वेलकम मी टू द विलेज. त्या गावामध्ये कुत्र्यांनी भुंकून काय केलं, त्याचं स्वागत केलं. म्हणजे तो गावात आला त्यावेळेस कुत्र्यांनी कोण नवीन व्यक्ती आलेला आहे म्हणून काय केलं, त्याच्यावरती हल्लाबोल केला आणि मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू टेक अ बाथ. गावात पोचल्यानंतर त्यानं सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट कोणती केली होती, तर त्यानं ती आंघोळ करून घेतली. द शेकिंग ऑफ माय लिम्स हॅड लेसन्ड अ बिट. द शेकिंग ऑफ लिम्स, त्याच्या पायांची हालचाल जी होती, हॅड लेसन्ड अ बिट, ती थोडीशी कमी झालेली होती. द स्टमक एक स्टार्टेड अगेन. पुन्हा त्याची पोटदुखी काय झाली होती, सुरू झाली होती. त्यानं पुन्हा डोकं वर काढलं होतं. एट टू द फुल अँड देन स्लम्प्ड ऑन टू द कॉट. त्यानं भरपूर खाऊन घेतलं अँड स्लम्प्ड ऑन टू द कॉट. आणि तिथल्या क्लॉटवरती धपकन तो कोसळला. विश्रांतीसाठी धपकन जाऊन पडला. लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टडेड स्काय. त्या स्टार स्टडेड स्काय, चांदण्याने खच्चून जे आकाश भरलेलं होतं, आकाशामध्ये सर्वत्र चांदणं पसरलं होतं, वेगवेगळ्या चांदण्या सगळ्या आकाशामध्ये पसरलेल्या होत्या. त्या चांदण्याकडे तो विस्मयकारकपणे पाहत होता. आय स्पोक टू माय सेल्फ. आणि तो स्वतःशीच बोलत होता की देअर स्टील एक्झिस्ट
a jungle where we can get lost. Isn't this our good luck? There still exists a jungle. अजून सुद्धा त्या ठिकाणी जंगल अस्तित्व असतं. वेअर वी कॅन गेट लॉस्ट. आपण ज्या ठिकाणी स्वतःला हरवून टाकतो त्या ठिकाणी. इजंट दिस आवर गुड लक. हे आपलं नशीब नाही का? हे आपलं नशीब नाही का असं त्याला या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजे देअर स्टील एक्झिस्ट अ जंगल. ही जंगलं इथं कायमस्वरूपी राहिलेली आहेत. कायमस्वरूपी त्यांचं वास्तव्य आहे. वेअर वी कॅन गेट लॉस्ट. आपण त्या ठिकाणी काय होतोय? जाऊन हरवतोय. आपण त्यांच्यात काय करतोय? घुसखोरी करतोय असं त्याला सांगायचं. ॲजंट दिस आवर गुड लक. हे आपलं गुड लक नाही का? म्हणजे आपल्याकडे जंगलं आहेत, हे आपलं नशीब नाही का असं त्याला म्हणायचं आहे. टेकन फ्रॉम सका नागझिरा बाय किरण पुरंदरे. किरण पुरंदरे यांचं जे सका नागझिरा पुस्तक आहे त्या पुस्तकातून हा छोटासा एक्सपोर्ट घेतलेला आहे. हा होता पार्ट 1 जो आपण पाहिलेला आहे. लॉस्ट इन द जंगल. जंगलात हरवल्यानंतरचा त्याचा एक अनुभव जो होता छोटासा, तो या लेसनच्या माध्यमातून आपण काय केलेलो आहोत? शिकलेलो आहोत. आपण पुढच्या तासाला पुढचा जो भाग आहे ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोले, हा भाग आपण काय करणार आहोत? शिकणार आहोत. आपण या ठिकाणी आज काय करूया? थांबूया. धन्यवाद.